अहमदनगर शहरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीत आरक्षण विषयावर भूमिका स्पष्ट केली असून महाराष्ट्रातील सर्व कंपन्या आणि आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्याची चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा असून त्यांच्या मागणीनुसार आरक्षण मिळत नसेल तर केंद्र शासनाने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ पुढे घेऊन जाणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे। तर महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, खासगी कंपन्या आणि आस्थापनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावण्याची चळवळ सुरू असून या संदर्भात सरकारकडे शासन निर्णय काढण्याची मागणी देखील केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाची राज्य कार्यकारिणी बैठक शहराच्या हॉटेल सुवर्णम प्राईड मध्ये पार पडली। बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बर्गे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, युवक अध्यक्ष रणजित जगताप, राष्ट्रीय सरचिटणीस दशरथ पिसाळ, जयश्री साळुंखे, मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, रवींद्र काळे, ज्ञानेश्वर काकडे, युवक प्रदेश उपाध्यक्ष परशुराम कासुळे, जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, एन.बी. धुमाळ, राज गवांदे, रावसाहेब मरकट, पै नाना डोंगरे, गंगाधर बोरुडे आदी सह राज्य आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमची राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे राज्य कार्यकारिणीची बैठक होती। बैठकीचा विषय होता आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचं एक राष्ट्रीय अधिवेशन 7 फेब्रुवारी 2024ला पुण्यात घ्यायचं निश्चित झाले। त्याची पूर्वतयारी म्हणून आमचे काही निवडक पदाधिकारी आज इथे जमले होते। त्याच्यामध्ये आरक्षण हा विषय होताच, कारण तो आता जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्या 5 कोटी मराठ्यांचा। आणि मनोजराव जरांगे पाटील हे त्याचं नेतृत्व करतात, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। पण काही चळवळीतले कार्यकर्ते, मी किंवा अन्य कार्यकर्ते, आमचं असं मत आहे की याला दुसरी एक बाजू आहे। एका बाजूने ही चळवळ सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने कायदेशीर काय मागता येतं का, करता येतं का, याची निरीक्षण करून काही कायदे तज्ज्ञांकडे, अभ्यासांकडे आम्ही बोललो आणि आम्ही ठरवलं की इकडे प्रयत्न चालू असताना आपण केंद्र शासनाकडे देखील प्रयत्न करावे आणि म्हणून 50% मर्यादा वाढवा असं एक निवेदन 25 जुलैला आम्ही केंद्र सरकारला दिलं होतं। त्याचं काल 6 तारखेला मला PM कार्यालयातून फोन आला की आपल्या पत्राचा आम्ही सकारात्मक विचार करत आहोत। ही एक आनंदाची बाब आहे। दुसरं असं की आम्हाला कुणाचा दिलेलं काढून घ्यायचं नाही। ओबीसी समाज जा 50% जो आहे त्या वर्गामध्ये 380-85 काही समाज आहेत, त्याच्यातलं मिळालं तर आनंद आहे, पण त्यांना दुखवून आम्हाला काही मिळावं अशी माझी भावना नाही किंवा मराठा महासंघाची भावना नाही। म्हणून आम्ही दिल्लीत घटना दुरुस्ती करा अशी आणि आरक्षणाची मर्यादा वाढवा, 50%ला हात न लावता आम्हाच्या वाट्याचं जे काही येईल 15-16% ते त्याच्यात ॲड करा आणि एक वेगळा प्रवर्ग निर्माण करा, पण आरक्षण ओबीसी मधूनच द्या, कारण ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण टिकणार नाही। हा अनुभव आता महाराष्ट्राने मराठ्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत। त्याची आम्ही सुरुवात पण केली आहे। महाराष्ट्रभर नाही, देशभर जाट समाज आहे, पटेल समाज आहे, कुर्मी समाज आहे, राजू समाज आहे, साऊथचा मणियार समाज आहे, ह्या सगळ्यांची मिळून आम्ही आता दिल्लीत प्रयत्न करणार आहोत। एक प्रयत्न झाला, पण या पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा प्रयत्न करून आम्ही केंद्र सरकारला सांगणार आहोत की मर्यादा वाढवानी जो वंचित आहे, मग त्याच्यात ब्राह्मण असो, मुसलमान असो, जो वंचित समाज आहे त्यांना त्यांच्या टक्केवारीप्रमाणे त्यांना आरक्षण द्या। ही मराठा महासंघाची मागणी पहिल्यापासून आहे। आता तिला थोडं मोठ्या स्वरूप घेऊन आम्ही ते पूर्ण करणार आहोत। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी वातावरण तंग होण्याचं काय कारण नाही। मनोज जरांगे एक हाती ती लढाई लढत होते, त्यांच्या समर्थनार्थ 1 करोडो 1.5 करोडचा मोर्चा निघाला। त्या मोर्चाला पैसे कुठून आणले आणि काय आणले ह्याची सुरुवात छगन भुजबळांनी केली। वास्तविक छगन भुजबळ हे जाणते राजकारणातले गेले 40 वर्षाचे अनुभवी नेते आहेत। त्यांनी ह्या विषयात पडायला नको होतं आणि सगळा ओबीसी समाज 385 जाती आहेत ओबीसीमध्ये, ते सगळ्यांचं नेतृत्व करतात का छगन भुजबळ? ते स्वतःच म्हणून घेतात। म्हणजे आमच्या गावात एक म्हण आहे, शेरभर दाणे घे आणि मलाच पाटलीनबाई म्हण, तसं छगन भुजबळांचं चाललंय। सगळ्यांचं जसा मीच नेता आहे तसं नाही आहे।
मी नागपूरला गेलो त्यावेळेला धनगर समाजाचे नेते आम्ही एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आम्ही मराठ्यांबरोबर आहोत. मी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. हे कोणाचं नेतृत्व करतात? माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना, हे थांबवा. हे जर नाही थांबलं तर ते तुम्हाला पण महाग पडेल, आमच्या समाजाला महाग पडेल. बांधाला बांध लागलेली शेती आहे. आज माळी मराठा एकत्र काम करतायत, त्याच्यात वाद पेटू नका. आणि जर का तसा प्रसंग आला तर त्याच्यात तुम्हीही पेटले जाल आणि इतरही पेटले जातील. त्यामुळं माझी विनंती आहे, मराठा महासंघाची विनंती आहे, हे थांबवा. जे काय होईल सरकार बघतंय, 24 तारीख आहे, सरकार काय निर्णय देईल वाट बघा ना. तुमच्याकडे कोण भांडायला आले की तुमच्यातलं काढून द्या, सरकार बघेल. आणि उद्या सरकारने निर्णय घेतला 50% तर भुजबळ काय करणार आहेत? राजीनामा देणार आहेत. प्रतिनिधी शब्बीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.